Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी ते जाहीर सभा देखील घेणार आहेत. आपल्यासोबत हातकणंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आहेत. बोलूयात, काय सांगाल, आज आपल्यासाठी स्वतः नरेंद्र मोदी सभा घेत आहेत, काय नेमकं कशा पद्धतीने तयारी, काय सांगा? लोकशाहीचा उत्सव सुरू होत असताना जी देशाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर एक प्रगतिशील नेतृत्व म्हणून आणि विकसित भारताचं स्वप्न पाहणारं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आम जनतेशी रूबरू होत आहेत. जिल्ह्यातीलच नव्हे तर 2-3 जिल्ह्यातली लोक त्यांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी आणि त्यांच्या विचारामधनं मंत्रमुग्ध होऊन भविष्याची दिशा घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. राष्ट्र एकत्र ठेवत राष्ट्राला दिशा देण्याचं काम मोदी साहेब करतायत आणि ते अंबाबाईच्या भूमीमध्ये आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी पुढं जिल्ह्याला, देशाला या ठिकाणी दिशा देण्यासाठी जात आहेत. एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण, जसं मोदीजी येणं प्रचाराच्या कार्यक्रमाला म्हणजे त्या पंचकृषीसाठी किंवा त्या एरियासाठी खऱ्या अर्थानं एक उत्सवाचा दिवस असतो. आज निवळ भाजप म्हणून नव्हे, शिवसेना म्हणून नव्हे, महायुती म्हणून नव्हे, जो सर्वसामान्य माणूस आहे, जो मोदींच्या कामाशी समन्वय राखणार आहे, तो इम्प्रेस्ड आहे, तो माणूस आज रस्त्यावर उतरेल. लहान मुलांच्यापासून आबालवृद्धांच्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी लोक आलेले दिसतील. प्रत्येक सेगमेंटमधली लोक, उद्योजकांच्यापासून ते असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्यापर्यंत सगळ्या पद्धतीची लोक या ठिकाणी असतील. आणि आज खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इलेक्शनचं जे वारू आहे तो खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी व्हायला सुरू होईल. तर लोकसभेचा उमेदवार म्हणून मोदींची सभा तुमच्यासाठी किती महत्त्वाची ठरणार आहे, काय सांगाल? आजपर्यंत जर आपण पाहिलं असेल तर जिथं जिथं मोदी साहेबांच्या सभा होतात त्याचा परिणाम म्हणून लोक त्यांचे विचार ऐकून प्रेरित होऊन खऱ्या अर्थानं तो माणूस आपल्या कामाचा आहे आणि देशाची सूत्र ज्याच्या हातामध्ये दिली पाहिजेत. ही काही ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेची इलेक्शन नाही, ही देशाला दिशा देणारं विधिमंडळ त्या ठिकाणी तयार होतं. त्याचं नियोजन करणारी आणि आपलं नेतृत्व मोदीजींचे हात बळकट करणारं असावं असं प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी वाटत असतं. त्यामुळं ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम तिथल्या उमेदवारांच्यासाठी खरं तर हा अत्यंत ताकद देणारा, त्यांना ऊर्जा देणारा या ठिकाणी विषय असतो. माझ्याही साठी असेल किंवा संजय मंडलिक साहेबांच्यासाठी असेल, इथं स्वतः देशाचे पंतप्रधान येणं आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात्मक रचनात्मक कामासाठी म्हणून आम्हा दोघांना बळ देण्यासाठी म्हणून इथं आमच्या पाठीशी उभं राहणं, याचा अर्थ महायुतीत खंबीरपणे ह्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. आणि स्वयं मोदीजी या ठिकाणी येत असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत असतील तर त्याचा फायदा ह्या दोन्ही सीट्सना किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातल्या सीट्सना या ठिकाणी निश्चितपणे होईल. खरं तर याआधी देखील प्रचाराच्या निमित्तानं नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, भाजपच्या उमेदवारांचे प्रचार केले, पण शिंदे गटाचे खासदार किंवा शिंदे गटाचे उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार करण्यासाठी पहिल्यांदाच येत आहेत. काय भावना आहेत, ज्यामध्ये तुमचा आणि संजय मंडलिक? कोल्हापूर जिल्हा हा खऱ्या अर्थानं आई अंबाबाईच्या पदस्पर्शानं, राजश्री शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पुण्यात झालेला जिल्हा आहे. राजश्रींचा जो विचार आहे तो विचारानं खऱ्या अर्थानं जे सोशल इंजिनिअरिंग आहे, जे सगळ्या लोकांना, घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आहे, ते विचारानं खऱ्या अर्थानं मोदी साहेब करतायत. इथं येत असताना त्यांना ऊर्जा घेता येते ते आई अंबाबाईची, ताराराणीची, राजश्री शाहू महाराजांची, यांच्या विचाराला खऱ्या अर्थानं पुढं घेऊन जात असताना शिवछत्रपतींचा आदर्श आणि ह्या सगळ्या असणाऱ्या प्रेरणा स्रोतातनं त्यांच्याकडे एक वेगळं बलस्थान त्या ठिकाणी तयार होतं. कोल्हापूर जिल्हा हा विचारानं बांधील असणारा जिल्हा आहे. इथं विचारांची लढाई खेळली जाते. एखादा माणूस काय कामाचा आहे हे त्या कामाकडे पाहून लोक त्या ठिकाणी त्याला मतदान करतात. मोदी साहेबांच्याकडे पाहून जो मतदान करतो तो त्यांच्या कामावर आणि प्रेम करणारा, त्यांनी देशभरामध्ये ज्या योजना आखल्या आणि त्याचे फायदे आज जे सर्वसामान्य माणसाला मिळत आहेत त्या योजनांचा लाभ घेणारा आणि सर्वसामान्य माणसाला आधार देणारा नेता या ठिकाणी येत आहेत. निश्चितपणे कोल्हापूर जिल्हा हा विचारानं परत एकदा मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहील याची मला निश्चितपणे या ठिकाणी खात्री. खरं तर गेले महिनाभर तुम्ही या सगळ्या प्रचारात आहात. नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर एक वेगळं वातावरण होईल असं वाटतं का, आणि विजयाची काय एखाद्या रथाचं सारथ्य कोण करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रीकृष्ण जर स्वयं ज्यावेळी स्वारथ्य स्वीकारतो त्यावेळी अर्जुनाच्या हातामध्ये फक्त धनुष्यबाण राहिलेला असतो. दिशा देण्याचं काम खाली श्रीकृष्ण करत असतो. आज आम्ही
रथावर धनुष्यबाण घेऊन उभारलो आहे, पण आमचं सारथ्य करायला स्वतः श्रीकृष्णासारखा नेता, मी श्रीकृष्ण म्हणत नाही, श्रीकृष्णासारखा नेता ज्यावेळी युद्धभूमीमध्ये या ठिकाणी उतरतो त्यावेळी निश्चितपणे जो विचारांची लढाई लढतो, जो हातामध्ये धनुष्यबाण आहे, हा प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी असणारा अर्जुनाचा धनुष्यबाण आहे, तो धनुष्यबाण निश्चितपणे यशस्वी होईल. जी बाळासाहेब ठाकरेंची विचाराची लढाई आम्ही लढतोय त्याला बळ देण्यासाठी आपण म्हणता ते खरं आहे. महायुतीचे उमेदवार आम्ही दोघंही शिवसेनेचे आहोत, खऱ्या शिवसेनेचे आहोत, बाळासाहेबांच्या विचाराचे शिलेदार आहोत आणि ह्या दोन्ही शिलेदारांना महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना ताकद देणारा हा क्षण आहे असं म्हटलं तर योग्य होणार आहे. कारण यामध्ये स्वयं देशाचे पंतप्रधान आम्ही महायुतीचे घटक म्हणून निव्वळ त्यांनी BJPचे घेतले असत्या सभा किंवा कुठल्या तरी या ठिकाणी इतर ह्याच्यामध्ये घेतल्या असत्या, पण त्याच्यावरनं एक संदेश संपूर्ण देशभरामध्ये आणि राष्ट्रभरामध्ये जातो की आम्ही जे त्यांचे घटक पक्ष आहोत, आम्ही जे त्यांचे मित्र पक्ष आहोत, त्यांच्या पाठीशी सुद्धा तितक्याच खंबीरपणे आणि सक्षमपणे पंतप्रधान उभे आहेत. पहिला पण हे होते खासदार धैर्यशील माने जे हातकणंगलेमधून महायुतीचे उमेदवार आहेत. भाजपच्या उमेदवारांसाठी जितक्या ताकदीनं नरेंद्र मोदी काम करत आहेत तितकंच घटक पक्षासाठी देखील आपण काम करतो, हा एक मोठा संदेश या सभेच्या निमित्तानं जाणार आहे अशा पद्धतीचं मत धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.